वाकळोणी येथील शेतकऱ्याची 2 एकर 11 गुंठे डाळिंब बाग शॉर्ट सर्किटमुळे जळाली। बांबूंसह ठिबक सिंचन साहित्य जळून खाक। अंदाजे 15 लाखांचे नुकसान। बदनापूर तालुक्यातील वाकळोणी येथे शनिवार दिनांक 3 दुपारी 12 वाजता विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडून आग लागली। यात 15 लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। वाकळोणी येथील भरत सोपान कुळकर यांची गट क्रमांक 244 मध्ये 5 एकर 11 गुंठे शेती आहे। त्यामध्ये 1100 झाडांची डाळिंब बाग आहे। या बागेजवळ विद्युत पोलवरील तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या। यावेळी बागेतील वाळलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतल्याने मोठी आग भडकली। त्यातच उन्हाचा चटका असल्याने आग पसरत गेली। लागलेल्या आगीत 1100 झाडांपैकी 650 झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। आग लागल्याचे समजताच शेतमालकांसह शेजारील शेतकऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले। मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने तसेच आगीचे स्वरूप भीषण असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अडचणी आल्या व नुकसान वाढत गेले। यामुळे आर्थिक नुकसानीचा मोठा फटका कोळकर यांना बसला आहे। यात डाळिंबाच्या झाडांसह ठिबक सिंचन साहित्य तसेच फांद्यांना आधार देण्यासाठी आणलेले बांबू देखील जळून खाक झाले आहे। 650 डाळिंब झाडे तसेच ठिबक सिंचन साहित्य व बांबू जळाल्याने अंदाजे 15 लाखांचे वार्षिक नुकसान झाले आहे असे महसूल व कृषी विभागाने एकत्रित केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे। वाकळोणी परिसरात यंदा कमी होत गेलेल्या पावसामुळे पाणी पातळी खालावत गेली। सध्या सर्वच शेतकरी पाण्याच्या समस्येशी तोंड देत आहे। यावर्षी तर विहिरीने तळ गाठला, बोर कोरडे पडले। या शेतकऱ्यांसारखीच भरत कुळकर यांनाही आपल्या डाळिंब बागेचे काय असा प्रश्न भेडसावू लागला। त्यांनी परिस्थितीशी 2 हात करून कमी पाण्यात योग्य नियोजन केले। कशीबशी बाग वाचवत इथपर्यंत आणली खरी, परंतु शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या या आगीतून ते आपली बाग वाचवू शकले नाही। त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून ते 10 वर्षे मागे गेल्याची जाणीव होत असल्याची हतबलता त्यांनी यावेळी व्यक्त केली। झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासाठी त्यांनी महसूल विभागाकडे अर्ज केला आहे। मी भरत सोपानराव कुळकर, राहणार वाकळोणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। काल 3 तारखेला शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान माझ्या शेतामध्ये असताना शॉर्ट सर्किट झालं आणि दिवसाची लाईन असल्यामुळं गॅप जो चालू आहे आपला महावितरणचा हा 10 ते 5 असल्यामुळं लाईनचा फॉल्टचा झाला आणि शॉर्ट सर्किट होऊन ही बाग जळली पूर्ण। माझी एकूण झाडे 1100 ते 1150 आहे, पण त्यापैकी जवळजवळ 650 झाडे जळून खाक झाली आहे आणि माझं दरवर्षी उत्पन्न हे 15 ते 20 लाख रुपये असतं या झाडातून, तर ते आज इथं पूर्णतः बंद झालेलं आहे। तरी मला प्रशासनाने योग्य ती मदत करावी अशी माझी कळकळीची विनंती।